नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक धनंजय कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे सैतानाचे साम्राज्य. या कथेचा पुढील भाग 10वा. तो तिचा जबाब ऐकताच धनंजयाखेरीज सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. धनंजय मात्र निर्विकार मुद्रा करून उभे होते. नागनाथ तिच्याकडे रोखून बघत होता. ती सत्य बोलत असल्याची त्याला खात्री पटली होती. तू पुष्पराज? होय, मीच पुष्पराज. तुझं काय म्हणणं आहे आता? हा आपल्या नवीन धंद्याचा प्रश्न आहे. तुला आणि मला ज्या कृत्रिम तागाच्या संशोधनावर लाखो रुपये मिळवता येतील, अगोदर या पाजी माणसांची वाट लावतो. नंतर सावकाश आपण त्याबद्दल काय करायचं ते दोघं मिळून ठरवूया, नागनाथ म्हणाला. असं काय? गुलाब म्हणाली. एका उडीसरशी तिनं दरवाजा गाठला आणि ती बाहेर पडली. तिचा पाठलाग करत बाकीच्या गुंडांनी पिस्तुलं झाडायला सुरुवात केली. नागनाथ किंचाळून ओरडला, मूर्खांनो, झाडू नका पिस्तुलं, मला ती जिवंत पाहिजे. तो इतक्या जोराने ओरडला की त्याला झालेल्या जखमातून गळागळा रक्त वाहू लागले. या गडबडीचा फायदा घेऊन धनंजय, शिवाजीराव आणि छोटू यांनी आपापली पिस्तुलं काढली. शिवाजीरावांच्या शिपायांनी त्यांचे अनुकरण केले आणि तिथे भयानक धुमश्चक्री उडाली. पण त्या गोंधळात घसरत घसरत नागनाथ बाहेर गेल्याचं कोणाच्या लक्षात आलं नाही. प्रत्येकजण काहीतरी आडोशाला उभा राहून गोळ्या झाडत होता. तोच जळका वास येऊ लागला. धनंजय एकदम ओरडले, पडावाला आग लागली आहे, जीव वाचवण्यासाठी सर्वांनी समुद्रात उड्या घ्या. पडावावर दारुगोळा भरला हे त्या गुंडांना ठाऊक असावे, कारण गोळीबार थांबवून प्रथम तेच सैरावैरा धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ धनंजय आणि सर्वांनी समुद्रात उड्या घेतल्या. विकट हास्यध्वनी ऐकू येऊन त्यांनी मागे बघितले. नागनाथ पडावावर उभा होता. मला म्हणे फासावर लटकवणार, तो उपहासाने ओरडला. प्रत्येकजण पडावापासून शक्य तितक्या दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. नंदकुमारचा एक भाऊ पकडून धनंजय आणि छोटू पोहत होते. त्यांच्या मागे शिवाजीराव होते. इतक्यात एक भयंकर स्फोट होऊन समुद्राचं पाणी वर फेकलं गेलं. आगीच्या ज्वाळा आणि धूर पसरला. पडावाच्या टिकऱ्या टिकऱ्या उडाल्या होत्या आणि पडावाबरोबरच सैतानांचा सम्राट नाहीसा झाला. गुलाब बाहेर पडली आणि तिनं पडावाला टेकून उभ्या असलेल्या मोटरबोटीत उडी घेतली. बोटीवर ड्रायव्हर खेरीज कोणी नव्हतं. तिनं घेतलेल्या उडीनं तो चपापला. गुलाबनं आपलं पिस्तूल त्याच्यावर रोखलं. बोट किनाऱ्याकडे घेऊन चल. तिची करारी मुद्रा बघून जीवाच्या भीतीनं ड्रायव्हरने मोटरबोट सुरू केली. गुलाबने अलेक्झांडर डॉकजवळ त्याला बोट उभी करायला भाग पाडला आणि त्याला घेऊनच ती तिथून जवळ असलेल्या पोलीस स्टेशनवर गेली. इन्स्पेक्टर मुराराव त्या ठिकाणी होते. तिची हकीकत ऐकून मुरारावांनी क्षण दडवला नाही. त्याच मोटरबोटीतून ते बरेच शिपाई घेऊन गुलाब बरोबर निघाले. ते जरा पुढे जातात तो स्फोटाचा कानठेळ्या बसवणारा आवाज त्यांनी ऐकला. गुलाबला आपली मेहनत फुकट गेली असं वाटून ती रडू लागली. मुरारावांनी तिला धीर देत मोटरबोट वेगानं चालवण्याचा हुकूम दिला. नुकतंच तांबडं फुटायला सुरुवात झाली होती. स्फोटाच्या जागी पडावाच्या मागमूस राहिला नव्हता. काही जळकी लाकडं पाण्यावर तरंगत होती. मुरारावांनी काही माणसं पोहत असल्याचं बघितलं. सर्वांना मोटरबोटीवर चढवण्यात आलं. बदमाशांचा पुढारी नाहीसा झाला होता. मृत्यूपेक्षा तुरुंग बरा असं ठरवून काही जणांनी गडबड केली नाही. नंदकुमारला जवळ ओढत गुलाब म्हणाले, नंदकुमार, त्या दिवशी मी तुमचा व्यर्थ संशय घेतला, त्याबद्दल मला क्षमा करा. नंदकुमार म्हणाला, वेडे दोष माझाच होता. मोटर बोटीवर इतकी मंडळी होती पण त्या दोघांचं इतर कोणाकडे लक्ष नव्हतं. शिवाजीराव आपला कोट पिळवटून काढत धनंजयला म्हणाले, मूर्ख लोकच प्रेमात सापडतात की प्रेमामुळे ते मूर्ख बनतात हा एक मोठा प्रश्नच आहे. शाही केश कर्तनालयामध्ये दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत विशेष गर्दी नसायची. 1 वाजण्याच्या सुमारास शिवाजीराव आत शिरले आणि बाहेरील छोट्या खोलीत आराम करत बसलेल्या कारागिरापैकी एकाला म्हणाले, माझी जरा दाढी करायची आहे. बरं महाराज, तो विनयाने म्हणाला आणि त्यांना घेऊन आत शिरला. त्यातल्या आराम खुर्चीवर वेलून शिवाजीराव म्हणाले, तू नवीनच दिसतोय. होय महाराज. त्या कार्तिकची जागा तुला मिळालेली दिसते. त्यांच्या त्या प्रश्नानं त्याच्या चेहऱ्यावर विशेष फेरफार झालेले दिसले नाहीत. तो म्हणाला, तसंच काही नाही, इथं इतकं काम आहे की आणखीन 4 माणसं खपतील. कार्तिकनं आत्महत्या केली म्हणतात. पण तुला ते खरं वाटतं काय? नाही महाराज, काहीतरी भानगड असावी.
तू इथं आल्यापासून तुला बरीच गंमत बघायला मिळाली असेल नाही का? शिवाजीराव म्हणाले. तुम्ही काय म्हणताय ते माझ्या लक्षात येत नाही. तू इथं आल्यापासून 2 माणसं या जागी मरण पावले. एक तो कलकत्त्याचा बदमाश फणींद्र आणि दुसरा मुंबईतला प्रख्यात भामटा पंढरी. ते दोघेही हृदयक्रिया बंद पडल्याने मेले. पण आम्हाला मालकाचा हुकूम आहे की कोणी त्यासंबंधी बोलायचं नाही म्हणून. पंढरी तर तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय त्याच खुर्चीवर मेला. तुला या प्रकारानं धक्का बसला असेल. होय महाराज, ते प्रसंग मी कधीच विसरणार नाही. इतक्यात काही गिराईकं आत शिरली. महाराज, आता त्या विषयाची चर्चा नको, कारण धंद्याच्या दृष्टीने ते चांगलं नाही. खरंच, शिवाजीराव म्हणाले. आम्हा सरकारी माणसांना तारतम्य जरा कमी असतं. आपण कोणी अंमलदार आहात का? श्रीरंगाने विचारलं. होय, मी CIDचा एक अंमलदार आहे. माझं नाव शिवाजीराव. श्रीरंग निमूटपणे दाढी करू लागला. शिवाजीरावांच्या हनुवटीखाली लहानशी जखम झाली. श्रीरंग दिलगरी प्रदर्शित करत एका कपाटाकडे गेला आणि त्यानं त्यातील औषधाची एक लहानशी बाटली उचलली. त्याच वेळी शिवाजीराव चपळतेने खुर्चीतून उठले आणि त्यांनी खिशातून शिटी काढून फुंकली आणि ते स्वतः श्रीरंगावर तुटून पडले. थोड्याच अवकाशात शाही केश कर्तनालयात साध्या वेशातील शिपाई आले. त्याचवेळी धनंजय आत शिरले आणि त्यांनी हसत विचारले, शिवाजीराव, काय धामधूम चालवली तुम्ही? शिवाजीरावांनी मुद्दामून याबाबत धनंजयाला काही सुगावा लागू दिला नव्हता. ही कामगिरी एकट्यानंच पार पाडण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण ते असं काही करणार हे हेरून धनंजयाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. धनंजय, मी या श्रीरंगाला मुद्देमाल सहित पकडलाय. पंढरीप्रमाणे तो माझ्यावर प्रयोग करणार होता. या बाटलीत तुमचे ते सिंडोसल्फरस की काय ते भरले ते शंका नाही. शाबास शिवाजीराव, त्यांची पाठ थोपटत धनंजय म्हणाले. शाही केश कर्तनालयाची जेव्हा झडती घेतली तेव्हा तेथील तळघरात गांजा, अफू, चरस, कोकेन सारख्या निरनिराळी अंमली पदार्थाचा साठा मिळाला. तेथल्या सर्व कारागिरांना अटक करण्यात येऊन पोलीस ठाण्यावर नेण्यात आले आणि शाही केश कर्तनालयाला सील ठोकण्यात आले. तेथील झडतीचं काम संपल्यावर नागनाथच्या राहत्या जागेकडे ते वळले. धनंजयांनी यावेळी आपल्या कौशल्याची कमाल करून तिथला तो गुप्त टेलिफोन आणि इतर काही गुप्त ठिकाणं शोधून काढली. अनेक प्रकारच्या चोरीचा माल तिथे सापडला. त्यानंतर मॉंगचॅंगच्या दुकानावर धाड घातली. तेथे गुंगीत पडलेला चांद पोलिसांच्या हाती लागला. इतका पुरावा व बदमाश हाती लागता शिवाजीरावांना आणखीन काय पाहिजे होतं? त्यांनी नागनाथची अनेक कृष्णकृत्य उजेडात आणली. नागनाथ ब्रह्मदेश, चीन, मलायका वगैरे देशातून अंमली पदार्थ बेकायदा आणत असे. या धंद्यात अनेक माणसं गुंतलेली होती व ती सर्व हिंदुस्थानभर पसरली होती. शिवाजीरावांनी क्रमाक्रमाने आणि अत्यंत चातुर्याने सर्वांना अटक केली. मोठमोठ्या गळपोडी करण्यासाठी त्यानं तयार केलेली सर्व टोळी त्यांनी पकडली. याखेरीज कुप्रसिद्ध सिडने कॉटनचा मदतगार बनवून नागनाथ हैदराबादच्या रजाकारांना चोरून शस्त्रास्त्रे व दारुगोळा पुरवत होता हे उघडकीस आले. सुमारे 200 बदमाश यांना त्या नात्यानं पकडण्यात आले. शिवाजीरावांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा खटला होता व त्यांची चांगली वाहवा झाली. या प्रकरणातील धनंजय छोटूचाही भाग जगाला समजल्या वाचवून राहिला नाही. वर्तमानपत्रात कित्येक महिने हा अपूर्व खटला गाजला. नागनाथानं जितकी खळबळ उडवली होती तितकी यापूर्वी कधीच कोणाला ऐकायला मिळाली नव्हती. सर्व वर्तमानपत्रांनी नागनाथाला सैतानांचा सम्राट ही पदवी एकमुखानं दिली. नागनाथानं स्वतःला जाळून घेऊन आपल्या गळ्याचा फास चुकवला. त्याच्या इतर साक्षीदारांना त्याच्या गुन्ह्यांच्या क्रमवारीने जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या. शाही केश कर्तनालयावर पोलिसांनी धाड घातली. त्याच दिवशी संध्याकाळी कोलाबयावरील शिवदत्तांच्या दिवाणखान्यात एक छोटासा समारंभ घडून आला. धनंजय, छोटू आणि शिवाजीराव या त्रयीला गुलाबनं चहापानाचं आमंत्रण दिलं होतं. ते तिघे आणि गुलाब व नंदकुमार तिथे बसले होते. मी पुष्पराज आहे हे तुम्हाला पूर्वीपासून ठाऊक असावे असं दिसतंय, गुलाब हसून धनंजयांना म्हणाली. होय, पुष्पराजचं नाव जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी विचार करू लागलो. शिवदत्तांसारख्या असामान्य बुद्धिमत्तेच्या संशोधकांची कन्या हुशार असली पाहिजे असा माझा तर्क होता. तू जेव्हा आपण एक साधी आणि मठ्ठ मुलगी असं भासवू लागली तेव्हा मला संशय आला होता. त्या दिवशी मी व शिवाजीराव इथे आलो होतो त्याच वेळी तुझ्या संभाषणावरून पुष्पराज म्हणजे तूच हे मी ओळखलं होतं. धैर्यवान काकांनी मला नाव पाडलं. ते म्हणत, गुलाब म्हणजे पुष्पांचा राजा पुष्पराज आहे. बाबांनी मला संशोधन शास्त्रासंबंधी खूप शिकवलं आणि म्हणूनच त्यांच्या या नव्या संशोधनामध्ये मी त्यांना काही मदत करू शकले.
येथून जवळच नावाशेवा बेटावर आम्ही एक छोटा कारखाना उभारला असून कृत्रिम ताग आणखीन 15 दिवसाच्या आत बाजारात आणला जाईल. परंतु नागनाथ इतका बदमाश असतानाही तुम्ही मला त्याच्याबद्दल पूर्वसूचना का दिली नाही? त्याचं कारण असं आहे की तुला नागनाथ हाच या कारस्थानाच्या बुडाशी असं समजलं तर तू रागाने काहीतरी करून त्यांच्या पंजात सापडशील अशी मला भीती वाटत होती, धनंजय म्हणाले. काल संध्याकाळी तुम्ही छोटू रावांबरोबर ते छोटे सातबारी पिस्तूल पाठवले आणि घराबाहेर पडताना ते जरूर बाळगावे असा निरोप पाठवला होता, गुलाब हसून म्हणाली. त्याचा मला ऐनवेळी फार उपयोग झाला. ते ऐकून धनंजय मोठ्या समाधानाने ऐकले. शिवाजीराव मोठ्या आवाजात म्हणाले, हे बा नंदकुमार आणि तू गुलाब, मी सांगतो ते लक्ष द्या. तुम्ही एकमेकांच्यात प्रेमात पडलात आणि आता तुमचं लग्न होणारच आहे. आणि त्यावेळी शिवाजीरावांना अंतरपाठ धरायला बोलवा, छोटू मध्येच म्हणाला. अरे गप्प बस, जास्त बुडबुड करू नकोस. ही गुलाब एक चांगली संशोधक आहे. तिला जर नंदकुमार त्या मोटारबोटीत घेऊन बसला होता तसा सारा दिवस घेऊन बसला तर त्यात आमच्या देशाचं नुकसान आहे. गुलाबनं निरनिराळे संशोधन करावं, एक हिंदी स्त्री शास्त्रज्ञ या नावाने जगात प्रसिद्धीस यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी आत्ताच नंदकुमारला ताकीद देऊन ठेवतोय. तुम्ही पक्के पोलीस ऑफिसर आहात शिवाजीराव, नंदकुमार हसत म्हणाला. मी तुमचा हा उपदेश नेहमी डोळ्यासमोर ठेवीन. चला आता आपण जाऊया, धनंजय म्हणाले. या दोघांना आता पुढील संशोधनाबाबत विचार करू दे. हो, पुढील संशोधन ना? ते फार चांगलं करतील, तावातावानं आपली टोपी उचलत शिवाजीराव म्हणाले. धन्यवाद श्रोते हो. सैतानाचे साम्राज्य ही कथा आता समाप्त झालेली आहे.